आहे राजकीय वर्तुळातून एकनाथ शिंदेंनी पुण्यामध्ये जय गुजरातची घोषणा दिलेली आहे। पुणे जी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे त्या ठिकाणी एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांनी जय गुजरात अशी घोषणा दिली आहे। जय गुजरात असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी ही घोषणा दिली आहे। जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन समारंभ होता। या भाषणामध्ये एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणाले। के लिए जाते जाते एक शेर सुनाऊं। आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगाती है, दुश्मन क्या चीज है तूफान भी अपना रुख बदल देता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात, जय गुजरात। अमित भाई के लिए जाते जाते एक शेर सुनाऊं। आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगाती है, दुश्मन क्या चीज है तूफान भी अपना रुख बदल देता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात, जय गुजरात। अमित भाई के लिए जाते जाते एक शेर सुनाऊं। आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगाती है, दुश्मन क्या चीज है तूफान भी अपना रुख बदल देता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। जय महाराष्ट्र, जय गुजरात या विषयावर आपण काय बोलाल? मुळामध्ये एकनाथ शिंदे स्वतःला मूळचे शिवसैनिक समजतात असं लोकांना भासवतात आणि आज जे देशाचे गृहमंत्री यांच्या समोर लाचार कसे झाले ते पण त्यांनी दाखवलं। मुळात जय हिंद म्हणणं हे आपल्या देशावरचं प्रेम, जय महाराष्ट्र म्हणणं हे आपल्या महाराष्ट्रावरचं प्रेम, पण जय गुजरात म्हणजे हिंदी बरोबर आता गुजराती शिकणं पण बंधनकारक होईल याची सुरुवात करून देतायत का? त्यानंतर तुम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललो असं कायम लोकांना भासवताय, पण त्या विचारामध्ये जय गुजरात बाळासाहेबांचा कधीच नव्हता। एवं बाळासाहेबांचंच काय, इथे राज्य करणारे आता जे मुख्यमंत्री आहेत, जे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे सुद्धा हे मान्य करणार नाही असा आम्हाला त्यांच्याबद्दलचा भरोसा वाटतो। जय गुजरात कधीच ते म्हणणार नाही, कारण ज्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला, ज्यांची कारकीर्द महाराष्ट्रात झाली, ते जय गुजरात कसं बोलतील? आणि मला असं वाटतं सपशेल लोटांगण घालण्यासाठी आणि शहाणा खुश करण्यासाठी, त्यांना परत परत आठवण करून देण्यासाठी की मी तुमचा किती पाईक आहे, मला 2.5 वर्षांनी मुख्यमंत्री द्या, हे भासवण्यासाठी आता ते जे काय पाईप झालेत आणि त्या पाईपातनं आता काय काय वाहत आहे हे मराठी माणसं, महाराष्ट्रातली जनता सगळे बघतायत। मुळात जय गुजरात, गुजरात गुजरातच्या जागी तो देशाचा एक महाराष्ट्रासारखा राज्य आहे, ते तिकडे जाऊन हे करा तुम्ही, तिकडे जय। ते गुजराती समाजाचा जो एक कार्यक्रम होते त्याला अमित शहा साहेब जे उपस्थित होते त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय, असं मी ऐकिवात आहे, मी पूर्ण अजून ऐकलेलं नाही। खरं तर ते ऐकून बोलणं योग्य ठरेल, परंतु अशा पद्धतीचा गैरसमज शिंदे साहेबांबद्दल करून काही फरक पडत नाही। एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्रानं मान्य केलेलं आहे। महाराष्ट्रानं एकनाथ शिंदे साहेबांशी कशा पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेब काम करतात हे बघितलेलं आहे। महाराष्ट्राचा विकास एकनाथ शिंदे साहेब कसं करू शकतात हे देखील बघितलेलं आहे। त्याच्यामुळे शिंदे साहेबांबद्दल असा फेक नरेटिव्ह करून काय महानगरपालिकेला फायदा होईल असं कोणी समजू नये। तर आपण बघितलेला आहे हा जो एक बाईट आलेला आहे जय गुजरात असं म्हणताना दिसतंय शिंदे त्याच्यामध्ये, आणि त्यानंतर
शिंदे सेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तर महाराष्ट्रानं नेतृत्व मान्य केलेलं आहे शिंदेंचं, त्यामुळे काही फरक पडत नाही असं ते म्हणतायत. एका मराठी कवीची ओळ आहे, मातीसाठीचं जगावं मातीसाठीचं मरावं, बाळा माती लई थोर तिला कसं इसरावं. परंतु मराठी मातीत ज्यांचा देह पोचलाय त्यांना या मराठी मातीशी प्रामाणिक राहता येत नाही. ज्या एकनाथ शिंदेंचा देह या महाराष्ट्रातल्या मराठी मातीत पोचला गेलेला आहे, या महाराष्ट्रातलं क्षार पाणी घेऊन ज्यांची वाढ झाली आणि याच महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी ज्यांना भरभरून प्रेम, साथ, सहकार्य आणि विश्वास दिला, त्या सगळ्या मराठी माणसांशी प्रतारणा करत आज एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणतात. ते उगाच म्हणत नाही. खरं तर एकनाथ शिंदेंच्या ठाई एकनिष्ठता किंवा प्रामाणिकपणा हा जरी गुण नसला तरी एकनाथ शिंदेंच्या ठाई धूर्तपणा आणि चतुरपणा ठासून भरलेला आहे. नेमक्या वेळेला आपण जेव्हा राजकारणातनं आत्ता प्रवाहाच्या बाहेर फेकले जातोय की काय, अजित पवारांनी आपल्यावर सरशी केली आहे आणि देवेंद्र फडणवीस कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत, अशा काळामध्ये अमित शहांच्या मंचावर जाऊन आपण अमित शहांची भाटगिरी केली पाहिजे, एवढा साधा सेन्स तर नक्कीच एकनाथ शिंदेंच्या ठाई आहे. कारण उद्या जेव्हा सगळा महाराष्ट्र आणि अवघा मराठी माणूस महाराष्ट्र आणि मराठीच्या अस्मितेसाठी मुंबईमध्ये एकवटत आहे, अगदी त्याच वेळेला अमराठी मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होणं फार स्वाभाविक आहे. पण अशी बेगमी करताना मी तुमचा सगळ्यात जास्त वफादार आहे, किंबहुना मीच सर्वोत्तम भाट आहे, हे अमित शहांना सांगण्याची संधी एकनाथ शिंदे कसे सोडतील बरं? कदाचित त्यातूनच आज त्यांच्या तोंडून जय गुजरात निघालं. या सरकारचं वास्तविकपणा महाराष्ट्राच्या मायभूमीबद्दल आणि मातृभाषेबद्दल या सरकारचं मत काय हे आता स्पष्ट झालेलं आहे. हे सगळेजण वॉशिंग मशीनमध्ये गुजरातच्या धुतले गेलेले आहेत आणि गुजरातची वॉशिंग मशीन चा असर अजूनही यांचा उतरलेला नाही.